बुलढाणा जिल्ह्यामध्ये जसं जसं तापमानात वाढ होत चाललेली आहे तशीच पाणी टंचाईची तीव्रता जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचे चटके जे आहेत ते सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी सोसावं लागतंय। सकाळपासूनच नागरिक जे आहेत ते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यामध्ये या ठिकाणी लागलेले असतात। आपण देखील परिस्थिती या ठिकाणी बघू शकता की हे संपूर्ण नागरिक जे आहेत ते सकाळपासूनच पिण्याच्या पाण्यासाठी या एका उघड्या असलेल्या वॉलवर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर परिस्थिती अतिशय बिकट अशी झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामीण भाग असे आहेत की ज्या ठिकाणी 4 ते 5 किलोमीटर दूर प्रवास करत पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते। तर काही लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अशा प्रकारे उघडा असलेला वॉलवरून पाण्याची व्यवस्था करावी लागते। त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये अघोषित पाणीबाणी निर्माण झाली आहे का असा खरा तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। शासनाकडून जरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विहिरी अधिग्रहित जरी करण्यात आल्या असल्या तरी नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी अजूनही शासनाच्या माध्यमातून संपूर्ण या ठिकाणी मिटवण्यात आलेला नाही आहे। त्यामुळं रात्र असेल दिवस असेल भल्या पहाटेच नागरिक या ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दूरवर प्रवास करत सकाळचे सर्वच कामधंदे बाजूला सारत नागरिक पाण्यासाठी भटकंती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास करत नागरिक पाण्यासाठी या ठिकाणी भटकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जोपर्यंत पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी पूर्तता होणार नाही तोपर्यंत नागरिकांची पाण्यासाठी भटकंती ही आपल्याला पाहायला मिळेल। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।